जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। भाग 2 माणगावातील रेती साठ्यांचे गूढ, कारवाई होणार की प्रकरण दाबले जाणार? महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। गावभर रेतीचे साम्राज्य, प्रशासन मात्र मौन का? डांगरी, तडस व पिसे यांच्यावर मेहरबान, महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। 100-150 ट्रक रेती साठवणुकीची चर्चा, शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई कधी? माणगाव येथे अवैध रेती साठवणुकीच्या प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून गावातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे ढीग आढळत असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। HP पेट्रोल पंप परिसर, मैना माता मंदिराजवळ तसेच गावालगतच्या इतर ठिकाणीही 100 ते 150 ट्रकपेक्षा जास्त रेती साठवून ठेवण्यात आल्याचं बोललं जात असल्यानं आता मात्र महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जर हे साठे कायदेशीर असतील तर संबंधितांकडे रॉयल्टीची कागदपत्रे आहेत का? आणि जर कागदपत्रे नसतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक आणि साठवणूक नेमकी कुणाच्या आशीर्वादाने झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गावात उघडपणे रेतीचे साठे दिसत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणती ठोस कारवाई केल्याची माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे कारवाईचा हात आखडता का, असा सवाल नागरिक विचारत आहे। अवैध रेती साठवणूक असल्यास शासनाचा महसूल बुडल्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की महसूल विभागाने तात्काळ संयुक्त पथक नेमून सर्व रेती साठ्यांची मोजणी करावी, रॉयल्टीची पडताळणी करावी आणि नियमबाह्य साठा आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत। अन्यथा प्रशासनाच्या भूमिकेबाबत अधिक संशय निर्माण होण्याची शक्यता। जनसंग्राम न्यूज, वर्धा।